क्रमांक 10चे इच्छुक उमेदवार काँग्रेसचे माजी नगरसेवक सादिक जहागीरदार AIMIM पक्षाच्या वाटेवर। प्रभाग क्रमांक 10मधून दोनदा निवडून आलेले माजी नगरसेवक सय्यद सादिक जहागीरदार AIMIMच्या पक्षाच्या वाटेवर असल्याने जोरदार चर्चा सुरू आहे। नगर महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरू होणार आहे। विविध प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून पक्षांतर्गत चर्चा, गाठीभेटी, पॅनल बांधणीला जोर चढला आहे। नगर शहरात सध्या असदुद्दीन ओवेसीच्या AIMIM पक्षाचा प्रभाव वाढताना दिसून येत असून अनेक दिग्गज माजी नगरसेवक AIMIM पक्षाच्या वाटेवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। अनेकांची उमेदवारी फिक्स झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। प्रभाग क्रमांक 10मधून दोनदा निवडून आलेले माजी नगरसेवक सय्यद सादिक जहागीरदार AIMIM पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संभाव्य घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। नगरसेवक सय्यद सादिक जहागीरदार या नगरसेवकाचा जनाधार, प्रभागातील पकड आणि अनुभव लक्षात घेता AIMIM पक्षाची उमेदवारी मिळालाच प्रभाग क्रमांक 10मधील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या चर्चेमुळे इतर पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे। यामुळे या भागात पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून याचा परिणाम शहरातील इतर प्रभागावरही होताना दिसत आहे।